आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले। भारतीय शिल्पकलेच्या विश्वातील एक तेजस्वी अध्याय संपलाय। राष्ट्रभवना इतिहास आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या अजरामर कलाकृती निर्माण करणारा शिल्पकलेचा ऋषीप्रत साधक आपल्यातून गेल्याची भावना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त करून महान कलाकाराला श्रद्धांजली अर्पण केली आहे। आपल्या शोक संदेशात मंत्री विखे यांनी म्हटले की राम सुतार यांनी कलेच्या क्षेत्रात प्रदीर्घ असे योगदान देऊन शिल्पकलेला जागतिक स्थान प्राप्त करून दिले। जिवंत शिल्पकला साकार करून महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाची ओळख त्यांनी जगामध्ये पोहोचवली। नर्मदा नदीच्या तीरावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी, संसदेतील महात्मा गांधींचे स्मारक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वारकरी संप्रदायाचे शिल्प उभारून भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगात पोहोचवण्याचे यशस्वी प्रयत्न केले। त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृतीमध्ये अचूक अभिव्यक्ती, सूक्ष्म भावदर्शकता आणि भव्यतेचा समतोल होता। भारतीय कला परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन 101 वर्षाच्या आपल्या आयुष्याच्या वाटचालीत अनेक नव्या कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले। शेवटच्या श्वासापर्यंत शिल्पकलेतील समर्पित योगदानाबद्दल त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण आणि राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा यथोचित सन्मान केला। त्यांच्या जाण्याने शिल्पकलेच्या प्रवासातील एक साधक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे।